समजा तुम्हाला 20,000 पगार आहे, 25,000 आहे किंवा 30,000 आहे. पण जर तुम्ही वारंवार ह्या चुका करताय, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता, तर तुम्ही कधीच तुमची परिस्थिती बदलू शकणार नाही. एक प्रश्न विचारतो. समजा आज तुमची नोकरी गेली, तर तुम्ही 3 महिने सर्व्हाइव्ह करू शकाल? एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? जर उत्तर असेल नाही, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल, तर ह्या 5 चुका करणं टाळा. पहिली चूक म्हणजे नंतर बघू किंवा पगार आल्यावर बघू. ही आपण सगळ्यात मोठी चूक करतो, कारण की आपल्याकडे पगार हा ठरलेला असतो आणि पगाराआधी आपले खर्चही ठरलेले असतात. त्यामुळे जर तुम्ही पगार येण्याची वाट बघताय आणि सर्व खर्च झाल्यानंतर सेव्हिंगची वाट बघताय, तर तुमची सेव्हिंग ही कधीच होणार नाही. त्यामुळे नंतर बघण्यापेक्षा आधी सेव्हिंग करा आणि नंतर उरलेल्या पैशांमध्ये खर्च करा, ज्याने तुमची सेव्हिंग ही कंपल्सरीली होत राहील आणि तुमच्यावर कधीही अशी वेळ ओढवणार नाही ज्यावेळेस तुमच्याकडे नोकरी नाही आहे आणि तुमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. चूक नंबर 2, क्रेडिट कार्डला आपला मित्र समजणं. खूप लोक काय करतात, क्रेडिट कार्ड स्वाईप करतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं आयुष्य हे मजेत चाललं आहे. पण क्रेडिट कार्ड हे खर्च पुढे ढकलण्यासाठी कधीच वापरत नाही. जे श्रीमंत लोक असतात किंवा जे शिकलेले लोक असतात, ते क्रेडिट कार्ड फक्त आणि फक्त रिवॉर्ड आणि डिस्काउंटसाठी वापरतात, जेणेकरून त्यांना जास्त डिस्काउंट मिळेल. खर्च पुढे ढकलणं हा क्रेडिट कार्डचा कधीही हेतू नसू शकतो किंवा नसायला हवा. तिसरी चूक, गुंतवणुकीला नेहमी दुय्यम समजणं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे, पण जनरली काय होतं, इन्व्हेस्टमेंट ही आपली नेहमी लास्ट प्रायोरिटी असते आणि त्यामुळेच तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, सेव्हिंग करू शकत नाही आणि तुमच्याकडे कधीही पैसे साठवू शकत नाही. चौथी चूक जी आपण करतो ती म्हणजे हप्त्यांची साखळी आपल्या पाठीमागे लावून. मोबाईलचा हप्ता, टी व्हीचा हप्ता, फ्रीजचा हप्ता, गाडीचा हप्ता, हे हप्ते पाठीमागे लावून घेतो आणि आपण आपली सेव्हिंग, आपलं फ्युचर धोक्यात घालतो. ज्या गोष्टीची खरंच गरज आहे त्या गोष्टी घ्या आणि ज्या गोष्टीची खरंच गरज नाही आहे ती घेऊ नका. आणि आपल्या पाठीमागे हप्त्यांचे जे जाळं असेल, जी साखळी असेल, जी चैन असेल, ती लावून घेऊ नका. कारण की हप्ते हे कधीही तुमचं चांगलं होऊ देत नाही. नेहमी कर्ज टाळा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, ज्यांचा इन्कम 30,000 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, कारण की 30,000, 25,000, 20,000 एखादं घर चालवणं म्हणजे किती मोठी कसरत आहे हे सर्वांनाच माहिती असेल. त्यामुळे जो डोक्याने काम घेतो तोच पुढे जातो आणि बाकी फक्त गाढवासारखी मेहनत करतात आणि तुमचा पैसा आला की संपवतो. खूप लोकांनी अनुभवलं असेल की महिन्याच्या 1 तारखेला पैसा येतो, 10 तारखेपर्यंत पैसा पूर्णपणे गायब होतो आणि पुढचे 20 दिवस तुमच्याकडे कशालाच पैसे नसतात. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप लोक काय करतात, इममटेरियल गोष्टींवर खर्च करतात, म्हणजे ज्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की समजा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे आणि तुमची फॅमिली ही जास्त मोठी नाही आहे, जिला सध्या आत्ता 4 व्हीलरची इतकी काही गरज नाही आहे, जी 2 व्हीलरवर त्यांचं काम होऊ शकतं पूर्ण फॅमिलीचं. तरीही दुसऱ्याने 4 व्हीलर घेतली म्हणून आपणही घ्यायची, ह्या मायाजाळमध्ये फसतात आणि 4 व्हीलर घेतात आणि आपले हप्ते मागे लावून घेतात. त्याने होतं काय की तुमचा जो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात तो पैसा जातो डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणजे गाडीमध्ये, ज्या गाडीची किंमत वर्षानुवर्ष कमी होणार आहे. त्या गाडीतून तुम्हाला काही उत्पन्न मिळणार नाही आहे आणि जो पैसा व्याजासकट जाणार आहे ते वेगळं. त्यामुळे जर तुम्ही टाळू शकत असाल एखादा खर्च की जो जास्त महत्त्वाचा नाही आहे, तो टाळा आणि तेच पैसे इन्व्हेस्ट करा. आज तुम्ही 14-15% कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर तुम्हाला हमखास मिळतील आणि इंडियन मार्केट हे सध्या ग्रो करत आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले तर तुम्हाला 14 ते 15% रिटर्न्स हे मिळणारच आहे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. जर तुम्ही 2,000-3,000 जो हप्ता तुम्ही भरणार किंवा गाडी घेतली तर तुम्हाला कमीत कमी हप्ता 10,000 ते 12,000चा हप्ता बसतो. 10,000 ते 12,000चा हप्ता तुम्ही भरणार आहे, तो 10,000 ते 12,000 हप्ता दर महिन्याला इन्व्हेस्ट केला 15% रेट ऑफ रिटर्नने, तर तो 10 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किती होतो कमेंट करा. त्यामुळे सांगतोय की तुमच्या 25,000 पगाराचं, 30,000 पगाराचं, 20,000 पगाराचं योग्य नियोजन करा. कमीत कमी 10 ते 15% हे कंपल्सरीली इन्व्हेस्ट करा आणि मग बघा पुढच्या 5 वर्षामध्ये कसं मॅजिक होतं. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश फक्त एवढंच आहे की सध्या इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर
खूप असे शॉर्ट्स व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये 15,000चं नियोजन, 25,000चं नियोजन, 30,000चं नियोजन करून देतात, जे की खूप लोकांना फिजिबलच नसतं. कारण की प्रत्येक एरियामध्ये खर्चाचं हे वेगळं गणित असतं. त्यामुळे तुमचा पगार हा तुम्हीच मॅनेज केला पाहिजे आणि तो मॅनेज तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही 10 ते 15% इन्व्हेस्ट कराल आणि बाकीच्या पैशांमध्ये मॅनेज कराल. जेव्हा तुम्ही 10 ते 15% इन्व्हेस्ट कराल, बाकीचा पैसा हा आपोआपच तुम्ही मॅनेज कराल. लक्षात ठेवा, आजचा इन्व्हेस्ट केलेला पैसा हाच तुमच्या फ्युचरचा आधार आहे. त्यामुळे इन्व्हेस्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमच्याही प्रतिक्रिया मला कळवा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये अडचण आहे फिनॅन्शियली मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या विषयावर व्हिडिओ नक्की बनवेल आणि प्रत्येकाचं शंका निरसन करेल. कारण की माझा मोटो फक्त एवढाच आहे की हा व्हिडिओ जो बघतोय तो फिनॅन्शियली स्ट्रॉंग व्हावा, त्याची फिनॅन्शियल कंडिशन बदलावी आणि त्याने पण आर्थिक यशाला गाठावं. आणि हो, मी लवकरच एक वेल्थ क्रिएटर सिरीज घेऊन येणार आहे, ज्यामध्ये मी स्टार्टिंगपासून शिकवणार आहे की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंटचा माइंडसेट कसा असला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट किती वर्ष केली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट कशात केली पाहिजे. या सर्व गोष्टींचं मी तुम्हाला सखोल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि तो व्हिडिओ कधी येणार आहे हे समजेल कसं? सबस्क्राईब करा.